आजच खान म्हणे. आणि म्हणे तुला रे मग जाऊ दे म्हणे, मग काय घेऊन बसले. नाही पण तू जर उपाशी राहिला आणि घरी गेल्यावर मम्मीन जर तू जेवायला लागला आणि मम्मीन जर विचारलं तुला गाजर हलवा द्यालता, तू उपाशी कस काय, तो गाजर हलवा नेलेला गाजर हलवाच काय झालं, सांगेन म्हणे गुरुजी कुत्र्यानं खाल्ला म्हणून. परवाची एक दृष्ट पोट्टी एवढी अवघड मारा. परवाच एक दृष्टांत सांगितलं. विदर्भातले गुरुजी होते आणि विदर्भातले गुरुजी शाळेत आले. चित्रकलेचा पिरियड होता. का बे म्हणे पोट्ट्यावर काय करून राहिले म्हणे, बसेला आहे गुरुजी. मग का चित्रकलेचा पिरियड घेऊ का म्हणे तुमचा, घ्यान म्हणे मग काय काम आहे. काढता म्हणे मग चित्र, सांगा म्हणे गुरुजी कायचं चित्र काढू तर. मग गुरुजी म्हणे काढा म्हणे, गाय चरून राहिली हिरवा गावतात. हां असं सांगितलं महाराज. ते पोरं चित्र काढायला लागले. एका पोराला सांगणं आणि त्यानं कागद मास्तरच्या हातात देणं संगच. अरे गुरुजी म्हणे भायताडे का म्हणे तू, अरे सांगूनच राहिलो म्हणे, काढून घेऊन आला का पायजान म्हणे गुरुजी, असं मोगाम काऊन बोलून राहिलं म्हणे राजा तुम्ही, पहिले पाहून तर घेजो मग बोलतो म्हणे मला. मग गुरुजीनं पाहिलं. का बे म्हणे झाकण झुल्या, तुला काय सांगेल म्हणे, अरे गाय गवतात चरून राहिली असं चित्र काढ सांगेल म्हणे. काय काढ बे म्हणे तू, पान म्हणे गुरुजी तुम्हाला दिसून नाही राहिले, चष्मेत नंबर वाढा का म्हणे तुमचा. गुरुजीनं पाहिलं त्याच्यावर गवताड काढेल. का म्हणे गवत आहे ना बे, बाजूल पान म्हणे शेपूट होतं गाईचं. आबे म्हणे भैताडा, तुला गाय चरून राहिली असं चित्र काढायचं सांगेल आहे ना. म्हणे गुरुजी हे काय आहे, म्हणे गवत आहे. आणि म्हणे गवताच्या बाजूला काय, म्हणे गाई शेपूट आहे. मग गुरुजी म्हणे गाय कुठं आहे, अहो म्हणे गवताच्या आडुंगी चरून राहिली ना, कशी दिसत, कशी दिसत पलीकडे आहे ना म्हणे ते. म्हणजे गुरुजी म्हणे तुला ना दूध प्यायची सक्त गरज आहे म्हणे. का, तुझी बुद्धी जरा जड आहे म्हणे, जरा तल्लक करजो म्हणे. दूध पिल्यानं बुद्धी तल्लक होते का म्हणे. हो, आणि त्यानं काय होतं म्हणे, मग बुद्धी तल्लक झाली की अभ्यास येतो म्हणे, आणि अभ्यास आला की माणूस नोकरीला लागतं म्हणे. ते पोट्ट म्हणे काय सांगून राहिले म्हणे, दूध पिल्यानं बुद्धी तल्लक झाली असती माणूस नोकरीला लागला असतं म्हणे, तर म्हशीचा हाल्या इंजिनियर नसता झाला का म्हणे बुवा. ते तर दररोज पिता म्हणे बुवा, काय हाणून राहिले म्हणे. कशातलं चालू आहे बाळा, महाभारतातलं. महाभारत चालू नाही, महाभारतातलं चालू आहे. महाभारताचं युद्ध झालं. एकाच कुटुंबातले दोन माणसं एकमेकाच्या विरोधात उभं राहिले. विरोध लय बेकार चीज आहे मला, वाटतं तेवढं सोपं नाही तुम्हाला. विरोध करत असताना सुद्धा पुढच्या पक्षाचा विचार केला पाहिजे. पक्षाचा म्हणजे समूहाचा, पक्षाचा म्हणजे राजकीय नाही, समूहाचा. जर हे लय अवघड झालं, लेकी बोलेन सुना लागे आपत्तीचे त्या, आपण म्हणायला जाऊ वेगळं वाटतं वेगळंच पुन्हा. हा समूह, दोन गट एकमेकाच्या विरोधात आहे. विरोध कोणी करा, एकाची माती होती मला 100%. मग ते कौरव आणि पांडव एकमेकाच्या विरोधात उभे राहिले. एकमेकाच्या विरोधात त्यांचं युद्ध ठरलं. युद्ध ठरत असताना युद्ध झालं. युद्धामध्ये कौरव मारले गेले, पांडवाचा विजय झाला. पांडवाचा विजय झाल्यानंतर पांडवाला पश्चाताप झाला. उशिराने पश्चाताप होत असतो. पांडवाच्या लक्षात आलं काही झालं तरी राज्याचा विषय होता, आज नाही उद्या कधीतरी कौरवाकडचं आपल्याकडे आलं असतं, आपल्याकडचं कौरवाकडे गेलं असतं, समझोता करार झाला असता. पण हे जमलं नाही का, म्हणजे द्वंद्वामध्ये हानी झाली, आपण आपले भाऊ गमवले. कोणाच्या लक्षात आलं, पांडवाच्या लक्षात आलं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती, कारण पांडवांनी कौरव गमावले होते, सगळे कौरव मेले होते. ते म्हणले आता पितृदोष लागेल तुम्हाला, आणि पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला करावं लागेल म्हणे पिंडदान. मग पिंडदानासाठी धर्मराजा बसले. अर्जुन असेल, सहदेव असेल, नकुल असेल, हे भीम असेल, हे सगळे बाजूला बसले. पिंडदान सुरू झालं. पिंडदानाचा विधी सुरू असताना 100 कौरवाच्या नावानं पिंड टाकल्या गेले. म्हणजे 100 कौरवाच्या नावाने पिंड टाकल्यानंतर युधिष्ठिर धर्मराज उठणार, एवढ्यात कुंती उठून उभी राहिली. कुंतीनं सांगितलं थांब. धर्मराजा म्हणे काय, अजून एक पिंड टाकायचा राहिला, तेवढा पिंड टाक. धर्मराजानं सांगितलं आई अजून माझी मती शाबूत आहे, माझी बुद्धी शाबूत आहे. एकही जण सुटला नाही, सगळ्याच्या नावाने पिंड टाकले. कोणीच राहिलं नाही पिंड टाकायचं, सगळ्यांच्या नावाने पिंड झाले. आता कोण राहिलं शिल्लक, म्हणजे एक जण राहिला. काय म्हणे कोण, कर्ण राहिला म्हणे. सकला बाबा टाक पिंड त्याच्या नावाने. वेळी एका खोळीस म्हणले आई तो कर्णाचा आणि आपला वंशाचा आणि कुळ परंपरेचा काय संबंध होतो का, आपल्या वर्णातला आहे का कुळातला आहे. कर्णाचा आणि हस्तिनापुराचा संबंध नाही, कर्ण सुताचा पोरगा आहे, आणि तो ज्याचा पोरगा आहे तो मेला, त्याचा बाप त्याच्या नावाने पिंडदान करील, आपल्याला पिंडदान करायची गरज नाही. असं म्हणल्यावर कुंती ढसा 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 रडायला लागली. कुंती रडायला लागल्यानंतर युधिष्ठिराने विचारलं आई रडण्याचं कारण काय आहे. मग ती कुंती म्हणली नात्यानं कर्ण तुमचा सक्का भाऊ लागत होता म्हणे. कसा, असा. गंमत अशी झाली म्हणले लग्नाच्या अगोदर मी सूर्याची उपासना केली. सूर्याची उपासना करण्याची प्राचीन पद्धत आहे आपल्या कुळामध्ये, परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये. स्वाध्याय परिवारामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले दादांनी त्रिकाल संध्या आणि प्रार्थना प्रीती नावाचा एक छोटासा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये सूर्याच्या संबंधाने एक श्लोक घातला, फार सुंदर आहे.
आदित्यस्य नमस्कारम कुर्वन्ति ये दिने दिने. शब्द ऐका कसा आहे. जन्मांतर सहस्रेषु दरिद्रनोपजायते. काय म्हटलं त्यांनी बघा. आदित्यस्य अस्य या प्रकारे. अस्य म्हणजे या प्रकारे. आदित्य म्हणजे सूर्य. नमस्कार म्हणजे प्रणाम करणे. कुर्वंती, कुर्वंती म्हणजे करणे. नमस्कार म्हणजे प्रणाम. कुर्वंती म्हणजे करणे. आणि दिने दिने म्हणजे प्रत्येक दिवशी. त्याचा अर्थ आहे बरं का हा सोपा एकदम. संस्कृत लय सोपी कळायला कळून घेता आली पाहिजे फक्त. आदित्यस्य नमस्कारम अस्य याप्रमाणे आदित्य सूर्य नमस्कार प्रणाम कुर्वंती करणे दिने दिने प्रत्येक दिवशी. आणि त्याचा फायदा काय. जन्मांतर सहस्रेषु. शब्द कसा वापरला पहा. सहस्त्र म्हणजे हजार. जो माणूस दररोज सकाळी उठून उगवत्या सूर्याला नमस्कार करतो सहस्त्र जन्मापर्यंत. जन्मांतर बोलू नको जन्मांतर सहस्रेषु दरिद्र नोपजायते. गणेश दादा त्याला दरिद्र येत नाही असं शास्त्रकारांनी म्हटलं. खरंय महाराज ते. आता हे झालं अध्यात्म. आता विज्ञान सांगतो. तरुण पोरं बसले तर उगवत्या सूर्याला नमस्कार केल्याने दरिद्र न येण्याचे प्रमुख कारण काय. त्याचे कारण असे आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्यासाठी सूर्य उगवायच्या आत उठावं लागतं. आंघोळ करायला टाइम लागेल ना. बरूस करायला बरूस टाइम लागेल ना त्याला. ज्याचा त्याचा वीर्य असतो. काही 15 मिनिटं लागतात. काहीला आंघोळीला अर्धा तास लागतो. बरस करायला याचा टाइम यागळाच. पुन्हा मोबाईल घेऊन गेला 1 घंटा. पहिल्यांदा मग खाल्ल्याशिवाय काही जात नव्हते. आता मोबाईल शिवाय काही बाथरूम मध्ये घुसत. एकाला मी विचारलं मोबाईल घेऊन कोण जातो. म्हणजे झटका गिटका आला पडलो मध्ये मग फोन करायला पाहिजे. मोबाईलने येणं केलं महाराज. मोबाईलचा एवढा सोण झाला महाराज. मी एक उदाहरण सांगत असतो विनोदानं. एका जणांनी शाळू लावली आणि शाळू लावल्यानंतर त्या शाळूवर चिमण्या बसायच्या. पाखरं आणून आणि बेजार झालं ते. एकच कोपरा ठेवला दादा फक्त चिमण्या खायचा. वैतागलं. वैतागून त्यानं काय केलं. शर्ट घेतलं पॅन्ट घेतली त्याच्यात भुसकट भरलं. एक मडकं नेलं त्याचं बुजगावनं बनवलं. त्या बुजगावण्याच्या हातात गोफन दिली उभं करून दिलं. दुसऱ्या दिवशी पाखराचा ठेपाच होता. थवा आला. थवा आल्यावर त्या कोपऱ्यात ते खायला जाणार. पाखरं थबकली एकदम. ब्रेक हाणलं त्यानं. एअर ब्रेक वर हवेमध्ये. ते मागचे पाखरे म्हणले करे काऊन थांबले रे गच का नाही. मागच्या प्रवाशाची थोबाड फुटले म्हणजे शेटावर काऊन थांबले रे. असं होतं नाही एसटीत कधी कधी आपल्याला. काऊन थांबले म्हणे गचकन. अरे ते म्हणे पुढं पान म्हणे माणूस उभा आहे. म्हणजे शेतकरी कटाळलं म्हणे. एवढंच डांब राहिलं पण त्याच्यात बी गोफन घेऊन आलं म्हणते. आता म्हातारं पाखरू होतं एक. ते म्हणे मला पुढे जाऊ द्या म्हणे. मला पाहू द्या काय भानगड येतं. आणि ते म्हणे कोणी आम्हाला दिसत नाही का आम्ही आंधळे आहे का. अरे एक जण म्हणे म्हातार माणूस आहे. 4 उन्हाळे शिल्लक खायला राहिली. ते म्हणे म्हाताऱ्याने फक्त उन्हाळे खायले पण आपण पावसाळ्यात उन्हाळे पाहिले म्हणे. जुन्या म्हाताऱ्याने उन्हाळे पाहिले. तुम्ही आम्ही पावसाळ्यात उन्हाळे पाहिले. उन्हाळा पावसाळा संगत पाहिला आम्ही. ते एक जण म्हणजे जाऊ दे म्हातार माणूस आहेत पुढं. मग ते म्हातारं पाखरं पुढं आलं. ते असं पाहिलं काय घाबरता म्हणजे माणूस नाही म्हणतो. बुजगाव नाही म्हणते. पागल एक म्हणतो. एवढ्या दिवसाच नाही ना. आता जे अचानक कसं काही नीट माणूसच येते. गोफन आहे त्याच्या हातात. अरे ते म्हातारं पाखरू म्हणे 100% मी सांगतो म्हणतो माणूस नाही तुमचा. बाकीच पाखरं म्हणे काय वरून. अरे म्हणे याड्या हो माणूस असतात त्याच्या हातात मोबाईल असता याड्या. ज्या अर्थी त्याच्या हातात मोबाईल नाही त्या अर्थी ते माणूस नाही. म्हणजे मोबाईल नाही असा माणूस नाही म्हणा. पोराजवळ मोबाईल म्हणजे मुलीजवळ मोबाईल. माणसाजवळ मोबाईल मावल्याजवळ मोबाईल. म्हातारीजवळ मोबाईल म्हाताऱ्याजवळ मोबाईल. बरं मी नेहमी विनोदाने कीर्तनच सांगतो. आमचे मोबाईल पुरले तुमचे नाही पुरत. म्हणजे ते तुम्हाला बी झोपू देत नाही ना आम्हाला बी झोपू देत नाही. डोळा लागाच टायमाला बोंबलं ते रात के 12 बजे. डोक्याला ताण त्या मोबाईल आपत महाराज. ज्या जो मोबाईल नाही ते सुखी. स्वरमर बाबाची दिंडीला भेट द्यायला गेलो मी. आणि एक म्हातारी भेटली मला. कर्नाटक मधली होती. अरे महाराज काय ना एवढा फोन लावता का बघा. ते कर्नाटकची भाषा. मग मी नंबर घेतला आणि बटन दाबली. फोन लावला घरी. म्हाताऱ्यानं उचलला. म्हाताऱ्याचा नंबर होतो. म्हाताऱ्यानं उचलला. गंगूबाई आने वाला कॉल. गंगूबाई आने वाला कॉल. संतोष महाराज आने वाला कॉल. संतोष महाराज 2 3 9 4 5 7. म्हाताऱ्यानं उचलला. आलो. म्हातारे म्हणे आलो. मी बोलते की हो गंगूबाई. म्हातारा म्हणे बोल की. अहो कसे हो तुम्ही. कर्नाटकच्या. मी आणि चांगला असतो बघा. आणि तू कशी का. दिंडीता दिंडीता हिंडते बघा. दिंडीता हिंडते नाही म्हणलं चालते बा. दिंडीता हिंडते मी. आणि पोरं कशा वा. मात्र म्हणलं पोरं चांगले केव्हा. आणि म्हणले बाकी कसे वा आपल्या गल्लीतले
आपल्या आजूबाजूचे पाहुणे वा, मात्र म्हणलं चांगले की वा, आणि माझी बकरी कशी वा, मात्र म्हणली जणली की गा, आणि किती पिल्ले दिले वा, म्हणले 3 पिल्ले दिले की, आणि मात्र म्हणली कोणत्या रंगाचे वा, मात्र म्हणलं 2 काळे असते बघा आणि 1 पांढर. बरं बरं. म्हातारीने फोन ठेवला आणि डोळे लावले ना हसती. मला वाटलं म्हातारी पंढरपूरच दिसू राहील करून. मी म्हणलं आई काय हो, मी म्हणलं का पंढरपूर दिसतं का, नाही हो बकरीचे पिल्ले उड्या मारताना दिसतात बघा वा. म्हणलं घरी जाय, तुला इथून पिल्ले दिसू राहिले मग कसं. उगवत्या सूर्याला जर नमस्कार करायचा तर उठाव कावा लागेल. सूर्य 6ला उगवतो, 5ला तर उठावं लागेल, तास भरत जातो ना. काही राष्ट्रीय झेंडे को सलामी देंगे, सलामी दो राहते, जन गण मन एकदम हळूहळू, काही लय हळूहळू राहायचं. मग सूर्याला उगवत्या नमस्कार करायचा तर सूर्य उगवायच्या आत उठावं लागेल. बरोबर आहे, सूर्य उगवायच्या आत उठावं लागेल. सूर्य उगवायच्या आत उठलं की पहिली गोष्ट ब्रह्मवेळा सापडते माणसाला, पहाटेची वेळा. प्रातःकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते हे जीवा. ब्रह्ममुहूर्तातली हवा फुफ्फुसामध्ये गेली, फुफ्फुस निरोगी होते, माणसाला जॉगिंग वॉकिंग करायची गरज नाही. आता लय ट्रेंड आला मला त्याचा, असं सकाळी सकाळी चालायचा पळायचा. सगळं जग पळू राहिलं, गरीब बी पळू राहिला आणि श्रीमंत बी पळू राहिला. दोघांमध्ये फरक एवढा आहे, गरीब पळतो पोट भरासाठी, गरीब बी पळतो दिवस रात्र इकडं तिकडं, याच्या शेतात त्याच्या शेतात, हे करन ते करन. श्रीमंत बी पळतो आणि गरीब बी पळतो, दोघांमध्ये फरक आहे. गरीब पळतो पोट भरायसाठी आणि श्रीमंत पळतो भरवलेलं जिरवासाठी. त्याचं चालणं बी वेगळंच, पेंगविनवाने असं असं. सकाळी फुफ्फुसात चांगली हवा जाते, आरोग्य निरोगी राहतं. 1 2 समजा पहाटे पहाटे तुम्ही उठले, उगवत्या सूर्याला नमस्कार केला, तुम्ही काम पाहता तुमचं आज काय. समजा तुम्हाला एखाद्या माणसाकडून पैसे उसने घ्यायचे आणि तुम्ही त्याला फोन केला, 50,000 लागत होते उसने सकाळी सकाळी, त्याला कारणच सांगता येत नाही महाराज, चटकन देता येते त्याला, लगेच देतो तो हो म्हणतो. पण तुम्ही जर समजा ऊन पडल्यावर उठले, 9-10ला आणि 11ला आंघोळ आणि 12ला फोन केला, पैसे लागत होते 50,000, ते म्हणजे अहो दिले असते राव, तुम्ही 8 वाजता फोन करताना 9:30ला देईल पाहुण्याला, म्या पडेल 2 लाख रुपये आपल्याकडं, त्याच्याकडे पडेल राहत नाही, त्याला देणं राहत नाही. पण ते सांगतं काय, तुम्ही सकाळी लवकर फोन करायचा असता. म्हणजे सकाळी उठणाऱ्या माणसाचे सगळे कामं सोयीला लागतात. कामं सोयीला लागल्यामुळे व्यवहार नितळ होतो, व्यवहार नितळ झाल्यामुळे लक्ष्मी टिकून राहते. हे त्याचं वैज्ञानिक कारण आहे सूर्याला नमस्कार करण्याचं. उगवत्या सूर्याला नमस्कार करावा लागतो, मावळत्या सूर्याला नाही. प्रतिदिन करावा लागतो, कधी मधी नाही. एका जणाच्या घरात गेलो मी, त्यांनी उगवता सूर्याचा फोटो लावला होता घरात, उगवता सूर्याचा, आणि पडणाऱ्या घोड्याची एक फ्रेम लावली होती पळणाऱ्या. म्हणलं करे हे कोण लावलं, ते म्हणे महाराज उगवत्या सूर्याची फ्रेम लावल्यानं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र लावल्यानं घरात लक्ष्मी येते, माणूस श्रीमंत होतो, माणूस यशस्वी होतो. मी म्हणलं हे काय आपल्या मनाला पटलं नाही. तुला यशस्वी व्हायचं का, म्हणलं तुला जर यशस्वी व्हायचं असेल तर उगवत्या सूर्याची आणि पळणाऱ्या घोड्याची फ्रेम लावून चालणार नाही. तुला जर यशस्वी व्हायचं असेल तर सूर्य उगवायच्या आत उठावं लागेल आणि घोड्यापेक्षा जास्त धावावं लागेल, मग तुला यशस्वी होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. सूर्य उगवायच्या आत माणूस उठला पाहिजे आणि घोड्यापेक्षा जास्त. आता गणपतराव 2-3 वेळेस त्याचे प्रयत्न नाही जमले, बिचाऱ्याने प्रयत्न केले, गेला ना मिलिटरीमध्ये, प्रयत्न केले पाहिजे. आता मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकला, एक 7-8 दिवसापूर्वी, जे मला कनेक्ट असतील इंस्टाग्रामला त्यांनी पाहिलं असेल. 2 बेंडक्या दह्याच्या भांड्यात पडल्या, दह्याच्या भांड्यामध्ये. मग आता ते दह्याच्या भांड्यात पडल्यावर एक आयदी होती माझ्यासारखी, दह्याच्या भांड्यात पडल्या सुचल बा पडले बा आपके करणे बा मरते बा, वागार कोण दिसते, पडते बा मरते बा जाते कोण बा काही करणे बा. म्हणजे शेजारची बेंडकी म्हणे का बाई असं कोण करते, म्हणजे शांदाड होऊन घ्या आणि परदावडे. अहो म्हणे पडली ना, हातपाय आलो ना, हात काय फायदा बाया, किती बी आलो तू वाचू तर बाया, पायन बाया कसं बाया, चोपड्यान बाया, त्याला पाय बी चिटकत नाही बा, मरते बा. दुसरी बेंडकी म्हणे येड्यावर नको करू ना, वय पलीकडे
हातपाय आलो ना आणि ती म्हणते काय होईल बाया आणि वाचायचे चान्सेस नाही बाया हातपाय आलो बी तू आपण वाचत नाही बाया काय रिकामे आलो बाया मर म्हणे तिने हातपाय आलो नाही मेली ती. दुसरी प्रयत्न करणारी होती प्रयत्नशील होती हातपाय हलवले त्याचं बगडबग केलं. आता ते दह्याचं एक गुणधर्म आहे त्याच्यात असं जास्त घुसळण झालं की मग त्याचं घुसळण झाल्यानंतर लोणी निघतं आणि त्याचा गोळा येतो वर असा. तिनं हातपाय हलवले असायचं बगडं त्याचं झालं घुसळण दह्याचं बरोबर लोण्याचा गोळा आला. लोण्याचा गोळा तिनं पाहिला आणि लोण्याच्या गोळ्यावर अशी लगेच कार उतरून गेली बाहेर. तिनं जर म्हणलं असतं जमतच नाही मेली असतील पहिल्या बेंडकी झाली ते काही तसे काही बेंड काही आपल्या बच्चाने मासाड तोंड्यात तो ह्या बरोबरचे गेले ना तो बच्चा कशा नाही प्रयत्न करून पाय कधी ना कधी हे बा महाराज माणसाला यशस्वी व्हायचं असेल माणसाच्या अशा हे विद्यार्थी सगळे तुम्ही आता बरंदळायला काही सांगायचं काम नाही. तुम्ही अभ्यासिका अभ्यास वगैरे सगळं करता तुमची गुणवत्ता चांगली आहे पण एक वाक्य माझं ध्यानात ठेवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये लक नावाचा फॅक्टर नसतो. तुम्हाला जर वाटत असेल भाग्यन बजेट बसेल भाग्य नावाचा फॅक्टर नसतो. तुम्हाला मेहनतच करावी लागते शिकण्यासाठी. भाग्य फक्त एका ठिकाणी कामं येतं कुठं समजा तुमचा महत्वाचा पेपर आहे त्या दिवशी तुम्ही बिमार पडले नाही समजा तुमचं भाग्य आहे. म्हणून सूर्याला नमस्कार केला पाहिजे. सूर्याच्या नमस्काराचा किती महिमा सांगू तुम्हाला. भागवतामध्ये सत्राजित नावाचा राजा आहे. या सत्राजित नावाच्या राजानं सूर्याची उपासना केली होती. सूर्यानं त्याला एक मणी दिला होता. त्या मणीचं नाव होतं शेमंतक. भागवतातली कथा आहे. हा शेमंतक नावाचा मणी डॉक्टर साहेब त्या सत्राजित राजाला दररोज 8 भार सोनं देत होता. किती सोनं देत होता तुम्हाला विचारून किती सोनं कळतं तुम्हाला. तुम्हाला पाहिजे काय माझ्याकडे सोनं कळतं तुम्हाला काय महाराज माया असा सोनं कळतं तुम्हाला सोनं. हा मग माना मग आहे ना मी का मागू राहिलो तुम्हाला सांगू राहिलो सोनं कळतं तुम्हाला काय कुंटले काय झालो बाबा काय कुंटल कुंटल नाही कुंटल नाही ग्रॅम 8 भार देत होता दररोज. किती बसल्या एखाद्या मावशीने डोकं लावून माल भेटला असतात किती मस्त झालात नाही आपल्याला नसतो भेटत तो. आपण उपजुनी करंट आहे आत्माराम बाबा जन्माला आल्यापासून आपण करंट आहे आपल्याला नाही भेटत. मी नाही बोलत माऊलीची भाषा आहे माझ्या पदरचं नाही बोलत कारण आपल्याला रस्ता सापडला नाही परमार्थाचा आपण करंट म्हणायला पाहिजे. उपजुनी करंट आणि अद्वैत रामकृष्णी पैठा ज्याला जन्माला आल्यावर परमार्थ कळाला नाही देव कळाला नाही महाराज त्याला करंटच म्हणावं आपण करंट आहे. सूर्याच्या उपासनेनं सत्राजिताला दररोज 8 भार सोनं भेटत होतं. सूर्याची उपासना फार जाज्वल्य सांगितली करता आली पाहिजे. तुम्ही जर केली नसेल तर आता तुम्हाला चान्स आहे सूर्याच्या उपासनेचा. कधी आता हे पुढचा महिना लागेल ना कोणता महिना आणि त्याच्या भाषेतला बांधत बाबा पोसाच महिना आपलं वेगळं आहे. मार्गशीर्षो आपण म्हणतो मासाना मार्गशीर्षो हम मार्गशीर आपण म्हणतो अधिक मास पुरुषोत्तम मास हा दोंड्यास महिना त्याचे वेगळे त्याची भाषा वेगळी त्याचे गणित वेगळे. 2 बायका जर शेजारी बोलत असल्या 2 मावल्या अशा शेजारी ब्रह्मदेव येऊन उभे राहिले त्याला ऐकू येत नाही. इतकं बारीक गेले ब्रह्मदेवाला बी पडलं काय खांदा ब्रह्मदेवाला सुद्धा रेन लागत नाही लय बारीक गणित असतो मला इकडे लक्ष द्या. मग ती कुंती म्हणली मी सूर्याची उपासना केली मी विसरणार नाही कुठं चालू येतं टेन्शन ना घेऊ. माझे गुरु लय पक्के आहेत मला एक नाही पुन्हा 3 आहे. भगीरथ बापू गिरी गुरुजी दत्तात्रय बाबा 3 गुरुचं पाठबळ असल्यावर मेमरी शाबूत राहील ना. किती बी हँग झाली तर सॉफ्टवेअर तयारच आहे. इकून एक पिन तिकून एक पिन इकून एक पिन 3 पिन आहे. त्रिमूर्ती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणं आणि ज्याच्या पाठीमागं गुरुचं पाठबळ आहे तो कधी कमजोर होत नाही महाराज. विठ्ठल कुंती म्हणली मी लग्नाच्या अगोदर सूर्याची उपासना केली. म्हणजे काय झालं मग मला सूर्य भगवान प्रसन्न झाले. काय म्हणले सूर्य भगवान
भगवान म्हणले तुला काय पाहिजे, कुंती म्हणली तू देशील ते. याला म्हणतात संकल्पविरहित भक्ती. भक्तीचे दोन प्रकार आहेत लकडे दादा. एक संकल्पाने केल्या जाते ती आणि एक संकल्पविरहित केली जाते ती. शास्त्रानं काय म्हटलं, संकल्पाच्या संबंधानं केलेली भक्ती भक्ती नाही, करार आहे. करार म्हणजे संकल्प म्हणजे कसं, मी तुझं हे करते त्याच्या बदल्यात तुम्हाला हे दे, हा करार झाला महाराज. म्हणजे मी हे करू राहिले तुला ते द्यावंच लागल, याला करार म्हणते. म्हणजे 2 दिवस तुमच्या वावरात आलो आम्ही, तुम्हाला आमच्या वावरात, त्याला साईड म्हणतात. बरोबर, साईड म्हणते त्याला. साईड येते देवासोबत. मी तुझं काम करतो, तू माझं काम कर, संकल्प म्हणतात. आणि एक संकल्प विरहित भक्ती आहे, त्याच्यामध्ये इच्छा काहीच नसते. देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. हे देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. कोणी दिवशी बसून, कोणे दिवशी बसून हातीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार. लय वजनात काय करे. कोणी दिवशी पायीचा साकर होऊनी चालत जावे. त्या डिपार्टमेंटचं भजन, त्यानं अशी बारीक चाल लावली माईक मध्ये, वा वा वा. त्या लई वेगळे वेगळे स्वर ऐकायला भेटते. बापोरे, एक बारीक स्वर राहतो बेचा, बापोरे मोठी पोटात आग पडली, समजा भूक लागली, आठवा पटकन मात्र काढा बाहेर. जरा माझ्याकडे पहा, नाही तर मी बसू शकतो काम तुमचं, मी काढीन 2-4 गाड्या. मला येतं बी लय भारी, रडा सगट घेईन पुन्हा मी. स्वरमार बाबांनी सांगेल मला, आपण वेगळं काढू म्हणे रडा सगट. नुसतं यादी द्यायची, काय काय केलं तर, कोणाची बांधारी कोणली होती, घरचं हरभरं चांगले लोकांचं उपटून आणि लोकांच्या वावरातून गेला असं मुडक्यावर पाय देऊन जाई. आम्ही बरोबर होतो, लोकांच्या वावरातल्या झाडावर पाय देत वतारे बापा, घरचं हरभरं चांगलं येईल दुसऱ्याचं उपटून आणि रे. असतात ना काही कुचित माणसं. भक्ताचं गणित काय असतं, भक्त सगळ्या भगवंताकडे काही मागत नसतं. मी एक उदाहरण कायम सांगितलेलं, बऱ्याच वेळेस ऐकलं असेल तुम्ही, ऐकलं नसेल. शंकराचार्य असतात आपले, शंकराचार्य. हे शंकराचार्य जर देवाच्या देवळात गेले, जे दंडी स्वामी आहेत, जेवढे ज्यांच्याकडे धर्मदंड आहे, ते बांबू असतो असं धर्मदंड म्हणतात, जेवढे दंडी स्वामी आहेत, तुम्ही देवाच्या देवळात गेल्यावर त्यांच्याकडे लक्ष द्या, ते पाया पडत नाही देवाच्या. का पडत नाही? ते साक्षात भगवत स्वरूप असतात. मग ते काय करतात, मूळ शंकराचार्य गादीपीठाचे जर मंदिरामध्ये गेले तर ते असं बांबू, तो दंड असतो ना धर्मदंड, तो घेते ना असं देवाला टोचते, हे बाय आलो रे. बरं, आणि
आणि एक वेगळी पद्धत आहे त्यांची देवाला नमस्कार करण्याची. तुम्ही अमृत बाबांना पहा, अमृत बाबा जोशींना असा नमस्कार करावा लागतो देवाला, ती पद्धत आहे. हे असं का होतं? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये जिवंत असल्याचा संकल्प त्यागलेला असतो. ते जिवंत असून मेल्यासारखे असतं. त्यांनी जिवंतपणे त्याचं 10व 13व वर्ष श्राद्ध सगळं केलेलं असतं. संकल्प विरहित जीवन असतं. म्हणजे त्यांनी केलेली प्रत्येक कृती त्याचा फायदा समाजाला होतो. त्यांच्याकडे संकल्प नसतात. तसे संतांकडे संकल्प नसतात ना. कुंतीनं आराधना केली, देव प्रसन्न झाले. म्हण काय पाहिजे? म्हण तू देशील ते. मग देव वाईट कसं देईल? देवानं सांगितलं कुंती तुला एक मंत्र देतो. पण काय करू देवा मंत्र? हा मंत्र लग्नानंतर जपायचा. आणि याने काय होईल? शिलवान कुलवान कीर्तिवान बलदंड देहधारी असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल. कुंतीला मंत्र दिला, जपाच का सांगितला होता? माय माऊलीची जात महाराज ती विश्वास तर पाहिजे. देवान मंत्र दिला पण खराय खोटाय पाहू म्हणून लग्नाच्या अगोदरच मानला. गर्भधारणा झाली महाराज तिला. लोकांपोत आहे, जगाची रीत आहे. पोटामध्ये गर्भ वाढला, उद्या जर बाळ जन्माला आलं तर लोक काय म्हणतील? लग्नाच्या अगोदर बाळ जन्माला घातलं, बाटा होईल माझ्या नावाचं. 9 महिने घराच्या बाहेरच नाही निघली. बाळ जन्माला घातलं महाराज तिनं, टोपल्यात ठेवलं आणि यमुनेच्या पाण्यात सोडून दिलं. हे जन्माला आलेलं बाळ म्हणजे कर्ण होतं. यमुनेच्या काठावर एक सूत साधारण ग्रस्त, तो तिकडे झोपडी करून राहत होता. त्याला ती टोपली सापडली, त्याने त्याला वाढवलं, त्याच्याच घरात वाढलं. नंतर या कौरवाच्या पैकी दुर्योधनाकडे गेलं. दुर्योधनाची त्याची मैत्री झाली आणि त्याच्या बाजूने ते युद्धात उभं राहिलं. कुंतीनं सांगितलं, युधिष्ठिरा नात्यानं हा तुमचा सक्का भाऊ होता असा. युधिष्ठिर मोठ्या मोठ्यानं रडायला लागला महाराज. ते म्हणे, आई एवढेच शब्द जर युद्ध चालू व्हायच्या अगोदर सांगितले असते, मनातनं ठोता हटवळेपणा जर केला नसता, मोकळी जर बोलून दाखवली असती, तर कर्णासारखा धिप्पाड भाऊ गमावला असता का मी? हेच 2 शब्द अगोदर बोलायला पाहिजे होते. कर्ण असा असा तुमचा नात्यानं सक्का भाऊ आहे, आम्ही कर्णासारखा भाऊ गमावला नसता. हे कशामुळे झालं एवढं? तो मनातलं मनात ठेवल्यामुळे. जा, श्राप देतो मी तुमच्या स्त्री जातीला. हे धर्मराजाने श्राप दिला तुम्हाला. तहा श्राप देतो तुमच्या स्त्री जातीला. काय? इथून पुढे तुमच्या मनात काहीच राहणार नाही, तुमच्या पोटात गोष्ट साबदणार नाही. तवाचा श्राप आहे. तुम्हाला काय वाटतं तो काम नाही करत आता? मग एवढंच बघा. इकडे ऐ लते वनी ते इकडे. तुला काही माहिती आहे का? नाही बा. तुला सांगते, कोणाला सांगू नको बरं. लती सांगते वनितीला, वनिती सांगते कवितीला, कविती सांगते पुष्पीला, पुष्पी सांगते गंगूबाईला, गंगूबाई सांगते शांताबाईला, शांताबाई पुऱ्या गावात येणं मिळून पुन्हा लतीकडे, लते इकडे. तुला सांगते, कोणाला सांगू नको. ते मॅच सांगितलं सगळ्याला. कोणती मनातलं बोललं नाही म्हणून कर्ण मिळाला. बरोबर आहे की नाही? कोणती मनातली बोलली नाही म्हणून कर्ण मिळाला. संतांना भीती असते, संत मनात काही ठेवत नाही. मनातलं मनात ठेवल्यामुळे, न बोलल्यामुळे मोठी हानी होते. संतांना वेळ पडल्यानंतर समोर कोणी असो, नाही बीड भार तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. आई नाही पिरा भार, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. नाही भिनावर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. हे नाही पिरा भार, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. आय तुका म्हणे साना थोर, साना थोर. साना थोर. नाही बीड भार तुका म्हणे सणा थोर. माझा काही आवाज पोहोचत नाही. आवाजावर प्रेशर बी नाही ना. कथा चालू आहे महाराज वरुड काजीला. युट्यूबला समर्पण सेवा संतोष महाराज आढावले कथा लाईव्ह म्हणा. आणि आता बघा 5000 लोक 13 क्विंटल दळावं लागतं दररोज. 10ला कथा चालू होती आणि 1ला संपते. किती? 5000 लोक, 13 क्विंटल प्रत्येक दिवसाला. मोठा समाज आहे, दररोज कार्यक्रम चालू. त्यामुळे नाही, तसंही माझ्या गायनाचं अंग नाही मला. ते म्हणणं सोपं असं काय होतं, एखाद्या गायकानं म्हणलं ना थोडंसं आवाज कमी पडला ना, खाली बसेल जरचक लागत होतं, तू इकडे ये बरं जरचक. अवघड आहे ते आळे पिळे देऊन म्हणणं एवढं सोपं आहे. तुम्ही
तुम्ही सगळे अंगावर घेऊन आले म्हणजे स्वेटर बिटर घालून आले मफलर बिफलर हे ते टोप्या बिप्या आता हे श्यामदादा आणि माधव दादा दोघं जण बसले जॅकेट नाही टोपी नाही काही नाही महाराज कीर्तन झालं शर्ट पिळा पावशर भर घाम निघतो हिवाळ्यात उन्हाळा असल्यात मग तपील भरून ताकद लागते मध्ये माणसाबून माणसं बोला ना महाराज माणसांनी नीट बोल अरे आता भगिंदरचं ऑपरेशन करून आणलं त्याचं येडी शाळा कातड बोलू नये महाराज मोकळं पुन्हा जसं लागलं तसं आणि कीर्तनात असं असे रंग भरले दन 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 आता ही मंडळी उभी आहे यांना समय सूचकता आहे आता यांच्या प्रमाण पाठ नाहीत का लय प्रमाण पाठ आहेत पण त्याला माहिती ह्या बाबाच्या कीर्तनात जास्त प्रमाण म्हणतच नाही हो भाऊ ते म्हणलेच नाही म्हणजे काय असतं याच्यामुळं ज्याचं त्याचं सूत्र असतं महाराज कोणत्या कीर्तनकार आता ती विठ्ठल बाबा होते ना आता विठ्ठल बाबाला गायनाचं अंग आहे गायनाचं अंग असल्यामुळे ते सुंदर गातात गायनाचार्यांना आनंद प्रत्येक कीर्तनकाराची एक बैठक असते आणि त्या बैठकीला अनुसरून गुणीजनांनी जर त्या कीर्तनकाराला जे ते मटेरियल दिलं तर त्याचं समाधान होतं समज सूचकता पाहिजे अतिशय सुंदर वातावरण लय भारी असं कसून बसले तुम्ही गच्च एकदम एवढं भारी वाटतं महाराज नाही तर स्टेज बीजवर कीर्तन असलं माणसाला लांब बसायला मिळत लागत ना आऊत लांबलं की कसत नाही जास्त लांबलं तर कोणक्यानी सट्टो पुढं पुन्हा माथ्याला लागतं म्हणजे आपत्तीचे त्या जुन्या शेतकऱ्या चला जाऊ द्या ऐका काय बाबा तुम्हाला लागेल का कोणक्या त्यानं असं केलं एखाद्या दिवस माणसं असे टच होतं महाराज ते लागलं असं ऐका तुकाराम महाराजांची देवाची भेट झाली देव तुकोबराच्या पुढे उभे तुकोबरा देवाच्या पुढे उभे तुकोबराने देवाला विचारलं म्हणे देवा ज्याला जे नाही द्यायचं ते देऊन बसतो ज्याला जे विचारायचं नाही ते विचारून बसतो ज्याचं जे करायचं नाही ते करून बसतो म्हणजे काय केलं म्हणजे चोखोबाची वहिनी झाला सारंग काय गरज होत तुला बाईच रूप घ्यायची बरं ज्याला जे द्यायचं नाही ते देऊन बसतो कोणाला काय दिलं म्हणे कपटी आधी दिली वैरी अशी दिली सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी आणि चालकाशी त्रिलोक्य भावे वंदिरे तुझी सेवा करणाऱ्याला कपडे नाही नीट आणि ते नारद मुनी कोणाचाच मेळ लागू देत नाही नारायण 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 सगळ्या ठिकाणी कळ लावतोय त्याचं मस्त चालू म्हणजे कुणी गेलं की पाया पडतो त्याच्या ही कोणती रीत येतोय येडा झाला काय तो म्हणजे जे तो ओरिजिनल काम करू राहिले त्याला विचारून नाही राहिला आणि जे नुसतं फोटोतून सेल्फीत तो आहे संघ त्याला जे घालू राहिला येडा झाला देऊ म्हणजे ते बाकीचं लोकांत जाऊ द्या तुमची काय अडचण सांगा काय नाही म्हण देवा लय दिवसापासून माझ्या मनात एक आशे तेवढी आस तू पुरी केली पाहिजे मग तुकाराम महाराज म्हणे तुम्ही बोलले कोण नाही मी संधी पाहत होतो म्हणे बरावी ही वेळा नली संधी साय झाली बुद्धी संस्कृताची साय झाली बुद्धी संस्कृताची संस्कृताची साय झाली बुद्धी संस्कृताची बरावी ही वेळा सापडली संधी बोलो बुद्धी संचिताची साय झाली बुद्धी संचिता बुद्धी बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताशी म्हणे आज मला टाइम सापडला आणि कोणत्याही गोष्टीला टप्पा यायला लागतो टप्प्यात आलं कार्यक्रम होत असतो टप्पा आला पाहिजे मधीच वळवळणी करायची वाट पाहिजे माणसाने उभे मी राही वाट मी पाहिजे गवळणीनं युगानुयुग वाट पाहिली जन्म वाट पाहिली मला संतांनी देवाच्या भेटीसाठी कितीतरी दिवस वाट पाहिली असं तूप खाल्ल्यावर रूप येत नसतं तूप खाल्ल्यावर रूप येत नसतं अजून एक पुढची म्हणे म्हणतात नाही तर बटन दाबल्यावर ते नाही म्हणायचे कोणा काय टाकून मग म्हणी द्या एक जण मला म्हणजे खाईन वरण ते लवकर मरण म्हणजे तू माळ गावा घालतो नाही म्हणजे महाराज जे खाईन मटण त्याला देव भेटन तो तरी सांगतो काय समज हा देव भेटन तू लवकर कालथा होशील लवकर उलटशील आहे ना भागवत तात्या हे मला म्हणे कुठे आहे म्हणलं बाणेगाव फाट्यावर म्हण कुठं चालले म्हणलं साथे फाळला आणि ते म्हणे कोण म्हणलं मग कीर्तन आहे आणि ते म्हणे बरंदाळ्याला म्हणलं उद्या ते म्हणे येडे झाले काय मी म्हणलं येडी काय झालं माझ्या डायरीत उद्याच लिहिलं आणि ते म्हणे पब्लिक उलटली पब्लिक उलटत नसती झालं हा समाज उलट
शब्द असतील ज्याचे त्याचे. आमचे एक महाराज रामायण सांगे आणि रामायणात म्हणे महाराज या राम प्रभू वनवासाला निघाले आणि जेव्हा पब्लिक उलटली रे बाप्पा. रामायणात पब्लिक उलटली. पब्लिक उलटत नाही शब्द असते. गमतीत म्हणले ते म्हणे माझी लाईटर लागले होते मला आज कळालं माणसाला लाईटर आहे ते म्हणे. इंडिकेटर हा इंडिकेटर हा ते त्याचा शोध लावण्यात काही मजा नाही. नको त्या गोष्टी शोध लावायला गेलं का आपत्ती होत्या. एका माणसाच्या पोरीचा वाढदिवस होता त्याची बायको म्हणे आपल्या पोरीच्या वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट आणा म्हणे पण कोणाच्याच घरी नसलं पाहिजे. ते टेन्शनमध्ये आलं म्हणे असं गिफ्ट कुठं भेटलं बाबा तर कोणाच्याच घरी नसलं पाहिजे. त्याचा एक आवली मित्र होता ते म्हणे मी आणून देतो 1000 रुपये दे. त्यानं 1000 रुपये दिले गेलं त्यानं मडकं आणले 700 रुपये दिले आगे मग ओळून आला म्हणे मडकं घेणे याच्यात माशा भरून आण. त्यानं 700 रुपये घेतले झाला नाही दृष्टात. 700 रुपये घेतले आणि त्यामध्ये कधी कधी मग ते आपण सांगावं मग आपला पोपट होतो पुन्हा आमच्या गुरुजी दृष्टांत आहे दत्तात्रय बाबाचं. मग त्यांनी त्याच्यामध्ये त्या माशा भरून आणल्यावरून रंगरंगोटी केली कपडा बिपडा चांगला लावला हॅपी बर्थडे टू यू मस्त पत्रिका काढली आणि त्याच्यावरती जाहिरात लिहिली लय भारी वाद्य म्हणे आमच्या पोरीस लग्नाला वाढदिवसाला सगळ्यांनी अगत्य येण्याचं करावं म्हणे. पत्रिका फ्रेंड सर्कलमध्ये पाठवल्या. हाय प्रोफेशनल सोसायटी डॉक्टर कलेक्टर इन्स्पेक्टर सगळ्या अशा हाय प्रोफेशनल लोकांची घरं आणि त्याच्यात बड्डे. मग त्या महिला त्या एकदम कसं आहे त्याला नवीन काही आलं की मग त्यांना नवीन आलं हां असं ते त्यांचं लय अपडेट असतं. बघा ना त्या शहरातल्या बायका लय स्टँडर्ड बोलत्या महाराज काही पडून नाही नको त्या ठिकाणी टिंब आणतील. महाराज आल्यावर सतरंजी टाका म्हणणं किती सोपा शब्द आहे. सुतळ टाका बा चट यात्रा बाबा आला महाराज आले आपल्या घरी संतरंजी टाका हा कशाला संतरंजी कशाला. बरं आपण आलो जेवायला बसलो तूप तूप घ्या महाराज किती सोपा शब्द तूप घ्या तुंप घेता का यल लावणं म्हणते महाराज की गरज आहे का पल्लाळ पाडून उगा असं असतं ते काही काही जाऊ द्या. आपल्या गावाकडच्या मावशाला नाही येते आता याला दृष्टात ते सांगायला टाईम नाही. इकडे लक्ष द्या काय चाललं होतं आपल्या गेलं बोंबललं ते हां म्हणजे म्हणे वाढदिवसाला असं असं हे नवीन वाद्य म्हणे. त्यानं ते बायकोकडे नेऊन दिलं ती म्हणे कसं वाजतं हे काही नाही म्हणे त्याला असं हलवायचं म्हणे 2-3 दिवस माशा कोंडेल होत्या आणि त्या असं हलवलं वांग 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 जोरात हलवून वांग 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 असं वाजे स्वरात वाजे पण दे म्हणे लय भारी. मग ते 4-5 दिवस बड्डेच तयारी ते 6-7 दिवस कोंडेल मोठ्या टपुऱ्या माशा त्याच्या दागे मावळाच्या. मग ते वाढदिवसाच्या दिवशी आले बघ डॉक्टर कलेक्टर इन्स्पेक्टर टरच्या बायका सगळ्या लगे आले आले बहिणी आम्हाला कळालं मग आम्ही वाढदिवसाला तर आमच्या साहेबांना जाऊनच देत नाही कुठे ते तुमची बातमी बघितली ना व्हॉट्सअपला ना मी ते बघितलं बघा ते नवीन वाजायचं वाद्य असं पल्ला देव मला आला एकदम मेकअप गिकअप हे ते करून एकदम जबरदस्ती बसले मग हॅपी बर्थडे झाला त्याला बड्डेच काही घेणं नव्हतं त्याला ते वाद्य पाहिजे नव्हतं आणि वहिनी जरा ते दाखवता का वाद्य तिने आणलं ठुलं भेंग्या इकडे नको ना इकडे फार लोक जमले आपण ना मधल्या खोलीमध्ये जाऊ म्हणा तिकडे बेडरूम मध्ये पलंग होता पलंगावर ठुलं मटकं वहिनी आम्ही बघतो हां तुम्ही पाहुण्यांचं बघा हां वहिनी गेला बाहेर जिचा बड्डे होता तिची माय. मग ते डॉक्टर कलेक्टर इन्स्पेक्टर त्याची बायको एक जण म्हणे कधी टाकून घेता काय कोणी येईन बसकन हा त्याने घेतली घराची कडी लावून. मग इन्स्पेक्टरची बायको म्हणते फारच सुंदर दिसतंय ग वाचतं कसं ग. कलेक्टरची बायको म्हणे उचलून बघ तिनं असं उचललं की माशा हल्ल्या तलाट्याची बायको आवाज खूपच कमी येतो हा. ग्रामसेवक साहेबाची बायको म्हणे त्याला बटन असेल कुठेतरी. डॉक्टरची बायको म्हणे कपड्याच्या आत असेल बहुधा बांधलेला कपडा आहे ना त्याच्या आत असेल. इन्स्पेक्टरची बायको म्हणे मी उघडू काय त्याला दोरी बांधली होती अशी 4 गाठ निशट्टी. ते इन्स्पेक्टरच्या बायकोन दोरी उघडली जावा माशा निघल्या महाराज कडी लावली होती ही तिच्यावर अर्ध्या घंट्यात यायचा जय हनुमान. लोकांचं जाऊ द्या तुमचं सांगा लोकांचं जाऊ द्या
तुमचं सांगा तुम्हाला काय पाहिजे म्हणजे लई दिवसाची माझी इच्छा आहे की तुमच्या पुढे बोलून दाखवा. बोला ना म्हण पटकन, मग ऐक ना म्हण देवा. हेची भावी माझी आस हेची भावी माझी आस हे जिव्हारी माझी आस, हे जिव्हारी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास हे जिव्हारी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. देवा बोलू का मनातलं म्हणे? बोल ना, बोला ना. काहीच नाही म्हणे, मला एक आश आहे माझ्या मनात. काय आश आहे? न धरी उदास. पण हे बाय तुला बोलतो, तोंड सोडशील, तोंड लांबून देशील, म्हणशील नाही तर अरे काय आला. मनाची तयारी कर. देव म्हण बोला. न धरी उदास माझी पुरवावे आस, ऐका ऐका नारायणा नारायणा माझी परिसा विज्ञापना. काय म्हणायचं देवा? तुलाच सांगितलं पाहिजे. सांगा ना मग मला. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी माय बाप बंधुजन तुझी सोयदा सोयदा सजना. गुरुवर्य गुरुवर्य भगीरथ बापू महाराज नाथापूर त्यांचे स्वर लागते दास बाबांचे सर. मी ते जाऊ खेळायला त्या दिवशी म्हटलं ना, पांडुरंगी मना बापूंचे स्वर तसा महात्मा सोने नाही महाराज. निरपेक्ष वृत्ती आणि जे तर अशा प्रकारे भगवान परमात्मा तसं साधूच होणे नाही महाराज. स्वतःच्या वाट्याला आलेली ऊसाची जमीन विकून जो माणूस मंदिर बांधतो, गेले अनेक वर्षे मोटरसायकलवर उतारा वयात फिरतो महाराज. बापूंनी घडवलेले शिष्य करोडपती झाले. आमचा साधू तसा तसाच आहे. दत्तात्रय बाबांनी घडवलेले शिष्य श्रीमंत झाले. हे 4 चाकीत हिंडत येत, हेलिकॉप्टर विमानाने हिंडत येत. आणि आमचे दत्तात्रय बाबा अजूनही एसटीने हिंडतात. हे गुरुचं गणित असतं. सडक असतं, सडक कुठंच जात नाही, एकाच जागेवर राहते, पण जलजीट जायत ते नेऊन सोडते. तसं गुरु असतो. गुरु कुठंच जात नाही, पण शिष्याला जिथं न्यायचं तिथे नेऊन सोडतो. लक्षात घ्या, गुरुचा गुणधर्म असतो महाराज. म्हणे तू आमचा मायबाप आहे, सखा सोयरा सज्जन आहे. मान्य म्हणे. बोला काय? हेची व्हावी माझी आस. काय आस आहे? जन्मोजन्मी तुझा दास. तुकाराम महाराज येडे तुम्ही? जगाला मालक व्हायचं आणि तुम्ही दास व्हायच्या भानगडीत पडता. काय तुम्ही कुणीकडे कसं काय हे असं एकदमच असं? तुकाराम महाराज म्हणले तुला नाही कळायचं म्हणते, अंदर की बात आहे. कसं काय? ज्याला दास होता येतं त्याला मालक व्हायला टाइम लागत नाही. ज्याला मोठं व्हायचं ना त्याने पहिले लहान झालं पाहिजे. लहान झाल्यावर माणूस मोठं होतं. काल एका पंक्तीत जेवायला बसलो मी, अशा साधारण पंक्तीत भांडाऱ्याची पंगत होती. आज माणसानं वजन कुठं आणावं त्याचं गणित राहतं. आता कीर्तन झाल्यावर स्टेटस लावतो मी माझं. मला राहायची व्यवस्था आहे, करेल. रोडला एकदा फक्त व्यवस्था पहा.
अर्धा एकरचं रिसॉर्ट आहे, त्याच्यात कोणीच नाही, फक्त आमचे कलाकार आणि आम्हीच आहे. टाकतो व्हिडिओ, झाले टाकतो ताब्यात. तिकडे एकदम VIP व्यवस्थित आहे. काल मी सातेफळला जाता जाता ते दत्त सागर संस्थान इथं आपल्या त्या पिंपळगाव, थोडे पिंपळगाव, तिथं आमची सगळी मंडळी प्रेमाची जेवायला भेटली. बाबा या बाबा तुमची तारीख नाही भेटली, जेवण करता का? म्हणलं काय झालं जेवण न जेवायला? म्हणून चला मग तिकडे घरात. म्हणलं काय आलं? बघा पंक्तीत ते चंदू दादा थोटेचे भाऊ आले, म्हणजे तुमचा फोटो काढू द्या, म्हणजे लोकांना दाखवू द्या की आडवण बाबा ह्या बी पंक्तीत बसते. मी म्हणलं माणूसच मी नाही, म्हणे काही काही लय अपडेट असतं, आमचं बी असतं, पण वातावरण पाहावं माणसानं, कुठं शहाणपणा करावं, कुठं बी शहाणपणा केला कसं? ज्याला मोठं व्हायचं त्यांनी लहान व्हायचं शिकलं पाहिजे. हे आता धर्माचार्य चिंतन बैठक झाली आमची, त्याच्यानंतर एक ते आता मुंबईला शपथविधी सोहळा झाला सरकारचा, त्यात मला विशेष निमंत्रण होतं. मुंबईमध्ये टेम्परेचर जास्त आहे, सगळे साधू परिषद AC लावेल होत्या, पण ACच काम करा. आम्ही लोक तापट राहतो पहिलेच, वातावरण गरम, सगळे AC काय काम कर. महाराज मी 1 तास शपथविधीमध्ये दुसरं काहीच काम केलं नाही. माझ्याजवळ मोठी टावेल होती, मी फक्त साधूला पंखा करायचो. हरिचैतन्य महाराज नावाचे महाराज आहेत, लय मोठे साधक आहेत. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला, गुरुजी बोले आप भाग गए, छा गए. मैंने कहा क्या हुआ महाराज? अरे सब लोग अपनी अपनी मस्ती में लगे थे, आप हमें पंखा कर रहे थे, बहुत आनंद आया. साधू आहेत. बालयोगी काशीगिरी बाबाचं निर्वाण झालं, सगळे समाधी जवळ सगळ्या साधूच्या पादुका लोक पायाखाली तुडवत होते, खडावा. एवढ्या गडबडीत, म्हणजे ठरून नाही केलं मी, आपण कोणतंच काम ठरून करत नाही महाराज. काही लोकांचा गैरसमज असेल, ठरून नसतं काय आपलं, मोगम असतं. म्हणजे मी जमा केलं, मी ते पादुका जमा केल्या सगळ्या, इकडून रुमालात बांधल्या आणि अशा हातात घेऊन उभं राहिले. एका चॅनलच्या पत्रकाराने ते टिपलं आणि मग त्यांनी ते दुसऱ्या दिवशी बातमीमध्ये टाकलं की साधू सेवा काय असते याला, म्हणजे त्यांनी सहज टिपलं. ते सगळेजण गडबडीत आहे, पण साधूच्या चपला सांभाळणारा माणूस सुद्धा इथं आहे. ज्याला लहान होता येतं, ज्याला समजून घेता येतं, ज्याला सूत्र जगता येतात, त्याला मोठं होता येतं. त्याला मोठं व्हायला टाईम लागत. मोठं झाल्यानंतर अहंकार शिवला नाही पाहिजे, माणसाची भाषा बदलली नाही पाहिजे, शब्द बदलले नाही पाहिजे. महाराज लहान होता आलं की माणूस आपोआप मोठा होत असतो. वाक्य ऐका, दास होता आलं की माणूस मालक आपोआप होत असतो. आता विनोद झालेला आहे, असले तुम्ही 2च दृष्टांत आहे, कीर्तनाचा समारोप आहे, त्यातला पहिला दृष्टांत ऐका. दास झालं की मालक होता येतं, दास झालं की गुरुच्या सेवा मालकाच्या बरोबरीचं होता येतं. कसं? आता ऐका. भारद्वाज नावाचे ऋषी ऐकलं तुम्ही ना? त्रिवेणी संगमाच्या पवित्र तटावर प्रयागराजला राहतात. ऋषीचं नाव आहे भारद्वाज. अरे भारद्वाजला शिकायचा होता वेद, पण ते वेद शिकणं त्याच्या बुद्धीला लई जड वाटायचं, ते बजेटच नाही बसायचं. बरं वेद शिकायला एखाद्या महात्म्याकडे जाऊ तर महात्मे तापट, परीक्षा घेतल्याशिवाय बसू देत नव्हते, मध्ये घेत नव्हते पहिले, आणि त्या परीक्षेत ते पास होतील याचा काही त्याला भरोसा नव्हता. त्यांचे मामा होते, त्या ऋषीचं नाव होतं वैशंपायन. ते वैशंपायन ऋषीकडे त्यांनी वेद शिकायला जायचं ठरवलं. ते वेद शिकायला गेले वैशंपायनाकडे. वैशंपायनाकडे वेद शिकायला गेल्यानंतर गंमत अशी झाली, वैशंपायनानं सांगितलं मी तुला वेद शिकवतो, पण माझ्या नियमाचं पालन करावं लागेल. म्हणे काय? मी सांगितलेलं काम जबाबदारीनं ऐकावं लागेल. म्हणे गुरुदेव तुम्ही सांगेल ते जबाबदारीनं ऐकतो, तुम्ही सांगत चला मी ऐकत चालतो. म्हणजे दररोज वेद शिकवायचे त्याला. पण त्या वैशंपायन ऋषीचा एक कर्म होता, गुणधर्म होता. काय? ते दररोज यज्ञ करत होते, आणि यज्ञापासून जो प्रसाद निघत होता ना, तो प्रसाद जलाच्या रूपाने एका पात्रामध्ये टाकायचे आणि त्या देशाच्या राजाला नेऊन द्यायचे तो प्रसाद, की राजासाहेब हा प्रसाद घ्या. राजाला प्रसाद दिला जायचा तो दररोज. मग ते वैशंपायन नावाचे ऋषी राजाकडे प्रसाद पाठवण्यासाठी त्यांनी एका विद्यार्थ्याची व्यवस्था केली होती. एक दिवस ते विद्यार्थी बिमार पडला. मग त्यांनी भारद्वाजाला सांगितलं इकडे. म्हणे काय? तू सांगितलं होतं मी तुमचं सगळं ऐकेन. म्हणे हो. एवढा लोटा घे म्हणे पाण्याचा आणि एवढा लोटा घेऊन नेऊन दे. कोणाला? म्हणे या देशाच्या राजाला. मग ते भारद्वाज लोटा घेऊन जायला निघाले. तोपर्यंत त्यांचं वेद शिकून झालं होतं. दास्य भक्तीने त्यांनी वेद शिकला बरं का, दास्यत्व करून, म्हणजे खालच्या पायरीला राहून नम्र भावानं तुम्ही मला शिकवा, तुम्ही मला आधार द्या, तुम्ही मला आशीर्वाद द्या. गुरुकृपेचा ओलावा असल्याशिवाय झाडाला पल्लव बहरत नाही. माणूस किती मोठा झाला तर जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबरायांनी पिंपळे माऊली या ओवीच्या अगोदर बोलत असताना पूर्वार्धामध्ये म्हटलं, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होई जे म्हटलं, आणि जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती असा शब्द वापरला. जसं मुळाला सिंचन केल्यावर वर फांद्या फळं फुलं बहरून येतात, तसं गुरुकृपा ही मुळाला सिंचित करत असते, आणि गुरु प्रतिकूल अनुकूल परिस्थितीमध्ये माणसाला विकसित करण्यासाठी समृद्ध करत असतो. महाराज ते गुरुचं गुरुपणच वेगळं असतं. सूत्र सांगतो तुम्हाला, ऐका. एका आश्रमामध्ये एका गुरुला एका शिष्यानं, म्हणजे एका भक्तानं एक गाय आणून दिली भेट. ते सांगितलं त्याने, म्हणते बाबा बाबा म्हणे काय आपल्याला एका भक्तानं गाय दिली म्हणे भेट आणून. मग ते गुरु म्हणे महाराज
चांगलं झालं म्हणून राव दूध खायला भेटन. वा रे वा 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 वा. काय मनात आलं काय मी ज्यानं आणून दिले त्याची नियत बदलली, त्यानं पुन्हा सोडून नेली. मग ते पुन्हा चेला पळत आला पण बाबा ज्यानं गाय आणून दिली ती त्यानं पुन्हा सोडून नेली. जाऊ दे म्हणे शन पाण्याचा ताण वाचला म्हणे. याला गुरु म्हणते महाराज. पहिली गाय आणली तर म्हणे दूध खायला भेटल, खुश झाले. आणि गाय गेली तरी मी खुश राहिले. काय म्हणे शन पाण्याचा त्रास वाचला. जो कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि तुमच्या अंतःकरणातला आल्हाद ढळू देत नाही त्याला श्री गुरु म्हणतात महाराज. तुम्हाला जगायला शिकवतो, तुम्हाला उभं राहायला शिकवतो, तुम्हाला समृद्ध करायला शिकवतो, त्याला गुरु म्हणतात. ऐका महाराज. तर ते भारद्वाजाला म्हणजे जाय घेऊन त्यानं तो लोटा घेतला आणि गेलं. सिस्टम बी घडी ना. राजा VIP होता, Z+ सिक्युरिटी होती राजाला. दररोज जो माणूस घेऊन जायचा लोटा ते ओळखीचा झालता सिक्युरिटीचा. सगळ्या नमस्कार जाय ओळखीचा दररोजचा होता. हे नवीन गेलं याची चौकशीच केली घंटाभर पहिल्या नाक्यावर. तिथून सोडा दुसऱ्या नाक्यावर, दुसऱ्या नाक्यावर, तिसऱ्या 3-4 घंटे त्याला ताट कळतच. शेवटच्या गेटवर गेला तर तिथं राजाचा माल होता. ते मध्ये घुसायला लागलं. सैनिकांना अडवलं पण थांब म्हणे. काय म्हणे राजाला तीर्थ दे नाही. थांब म्हणे राजाला महत्वाच्या कामात आहे. थांबलं ते 2 घंटे थांबलं. इकडचे 4 आणि ते 2 6 घंटे झाले. वैतागलं ते. ते म्हणे एवढं काय महत्वाचं काम? मी मागं 4 घंटे इकडे 2 घंटे लोटला आणि त्यानं दरुजा गेलं मध्ये. काय असं महत्वाचं काम? राजाच्या लावण्या चालू होत्या मध्ये नाच गाणं. हा बापरे बाप. तेव्हा ते नाच गाणं पाहिलं महाराजांना राग आला. काय गुरुजी म्हण माझे या बावळाटा करता तीर्थ देतात, याला तीर्थाची किंमत नाही ना. हे नाचू राहिले इथं. भोगविलासामध्ये गुंतलं. त्यानं ते तीर्थ घेतलं आणि तिथे खांब होता असा लाकडाचा, त्याच्यावर फेकून दिलं. आता तो राजमहल 1000 वर्षापूर्वीचा होता आणि तवा लाकूड कापून आणलं होतं गणेश दादा. कशाचं होतं काय काय माहिती. वाळेल लाकूड ते 1000 वर्षापूर्वीचं. आणि त्याच्यावर तीर्थ फेकल्याबरोबर तर त्याला पालवी फुटली महाराज. हिरवगार झालं ना ते. राजानं तोंडात बोटत घातलं म्हणे बाप्पू काय तीर्थाची ताकद आहे ना. आपण बेअक्कल माणूस आपल्याला कळाली नाही. पण यार नालायकपणा केला म्हणे काट्यानं. याची तक्रार करायची महाराजाकडे जाऊन गेलं ते म्हणे हे तुमचं शिष्य आहे ना याच्याकडे पहा म्हणे. जसं काय झालं म्हणे यांनी हे आणून फेकलं म्हणे काय तीर्थ. बरं त्याने काय झालं मला द्यायला पाहिजे होतं. राग आला गुरुजीला. पागल आहे का म्हणे तुला जेवढं सांगितलं तेवढं करायला शिल्लक कुठाने गायला केले. झाली म्हणून गुरुजी चुकी. चुकलं माझं. चुकलं नाही. मी जे शिकवलं होतं तुला ते मला वापस देऊन टाक. ते म्हणे गुरुजी मी वापस देतो पण एक काम करावं लागेल. काय तुमची कृपा नाही सोडता येणार तुम्हाला. तुम्ही शिकवलेलं मी तुम्हाला देईल. फक्त माझ्या डोक्यावर कृपेचा हात ठेवा आणि मला तुमचा दास म्हणा फक्त. काय म्हणा बाकी काय म्हणायचं नाही. म्हणायचं ते नका म्हणू पण दास म्हणा. आणि ते म्हणते ना काय होईल तुम्ही म्हणा तर घरी दास तर म्हणा. मनातल्या मनात म्हणे मालक कसा बनवून दाखवत पहा. ते म्हणे ठीक आहे माझं मला वापस दे. म्हणजे दिलं. कसं दिलं वापस? ओकलं त्यांनी. ओकलं म्हणजे आताच्या भाषेमध्ये त्यांनी जे शिकलं होतं ते सॉफ्टवेअर डिलीट केलं. म्हणजे डिलीट केलं. हां आता काय थांबा जर सर तुम्ही मला दास बनवलं म्हणे. हो मग आता येतो. गेलं ते. गुरुनी दास म्हणून स्वीकारलं. हा भारद्वाज नावाचा शिष्य गेला महाराज आणि यांनी वेदाची दुसरी शाखा तयार केली. देवबापा आहे का इकडं? वेदाच्या कुठे देवा? वेदाचे 4 भाग आहे देवा. बरोबर आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. पण एका वेदाच्या 2 शाखा आहेत. 2 भाग आहेत एका वेदाचे. यजुर्वेदाचेच. यजुर्वेदाचे 2 भाग आहे. त्यातला पहिला भाग आहे शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा भाग आहे माध्यान्ह यजुर्वेद. हा शुक्ल यजुर्वेद वैशंपायन ऋषीने लिहिला आणि माध्यान्ह यजुर्वेद हा भारद्वाजाने गुरुजीचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर तयार केला. ही ताकद आहे महाराज दास्यत्वाची. दासाची ताकद ही. तुम्हाला दासाची ताकद काय कमी वाटते का? आता पुन्हा दुसरं उदाहरण आहे का? मालकाला सुद्धा हादरतो महाराज दास. आता हनुमानजीच्या दरबारात ते दरवर्षी एक गोष्ट सांगतो मी हनुमानाची तुम्हाला. पण आता सांगू एवढं सांगून कीर्तन सोडतो. 10 मिनिटं राहिले. वेळेच्या पुढे जाणार नाही. टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे. 10च राहिले ना राजभा? हां हां त्याचे वेगळे पैसे लागणार. 15 होते. ऐका बरं ऐका. राम रावणाचं युद्ध चालू होतं आणि राम रावणाचं युद्ध चालू असताना एक घटना घडली. वेदिक गाणारे ऐका बाबा. अरे राम विजय रे ग्रंथ ऐका चित्त देऊन. अरे इंद्रजित मारला म्हणे राव लक्ष्मणानं.
मला जमत नाही, ते नाही जमत मला नाचता नाही येत. नाचलोच नाही आपण कोणाची इशारा काय नाचता येईल आतापर्यंत नाही नाचलो, आता काय नाचता येईल. ऐका आता, इंद्रजित मारला म्हणे राव लक्ष्मणाने इंद्रजित मारला. मस्तक तुटलं, खाली पडलं आणि हात तुटला. लक्ष्मणाच्या बायकोचं नाव सुलोचना. बसली होती रंगमहाली, रंगमहालात जाऊन बसली होती. काय सांग महाराज, कोण असा करू राहिले? कामाला लावणे, कामाला लावणे जात्रात फड मानणे कामा, त्याला कोण म्हणून असाच वाजवा. रंगमहालात बसलो, ठेपा सांगू राहिले का? चांगले ढेपे माहित तुम्हाला. तिथे रंगमहालात बसली होती स्वरमारे बाबा. जसा हात जाऊन पाडा, हा बघ ताटकन उठली ती. काय हात पाडला, हाताने इशारा केला. हात इशारा करायला, इशारे असते काही काही गोष्टी बारीक असतात पण समजून घेण्यासारख्या असतात. हात असा खाली पडला आणि त्या हाताने इशारा केला. म्हणजे दौत दे, कागद दे म्हणे माझ्याजवळ. त्या काळातला कागद भोजपत्र आणि लेखनी पेन नसायचा, दौत असायची. अशी शाई बुडवायची मोराच्या पंखात, त्या टोकाला लिहायचं. त्याने आणून दिली हातात. त्या हाताने असं लिहून दाखव, मी तुझा नवरा इंद्रजित, युद्ध चालू असताना लक्ष्मणाने मला मारलं, माझं मस्तक रामाच्या पायाजवळ पडलं, हात तुझ्याकडे येऊन थांबला. त्या काळातली प्रथा, नवरा मेल्यानंतर बाईला जळत्या चितेमध्ये स्वतःला झोकून देऊन सती जावं लागायचं. म्हणले सुलोचना, उद्या सकाळी सती जाशील पण एकटी नको जाऊ, तिकडं जाऊन माझं मुंडकान मांडीवर घेऊन बैस आणि मग सती जाय. तसं मला शांती नाही भेटणार. टेन्शन आलं ना बाई माणूस. ती म्हणते तिकडं आपले सगळे शत्रू आहे, विरोधी लोक आहे, आणि तिकडे जर मी गेले माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, सासऱ्याचा विचार घेते. रावण महाराज म्हण काय म्हणे, अशी घटना घडली, मुंडका आणायला जाणे, पण मला भेव वाटू राहिलं, जाऊ का? रावण म्हणे, येडी तू, विचारायचं काय करायचं? ज्याच्या दरबारात तू चालली, ज्याचं तुला भेव वाटू राहील त्याला राम म्हणते. आणि रामाच्या दरबारात लोकाच्या लेकीबाळीच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. जाय दुश्मन मी भेटला पाहिजे, तर असा दिलदार भेटला पाहिजे मला, थतुरमुतूर नाही. दुश्मन बी स्ट्रॉंग भेटला पाहिजे, मग दुश्मनी करायला माझ्या पक्क होत ना ते. जाय म्हणे, राम म्हणतेत म्हणे त्याला, जाय. गेली सुलोचना. अरे वान नारायण पाहिलं, कोण आलं रे, कोण आलं रे. बिभीषण म्हणे, गडबड नको रे, आमची सून येते. हे बापू काय आली इकडं? मग आल्यावर कळलं ना मला का स्वप्न पडलं. ते नवरा मेला आली असं म्हणे काही विचारायला. आली पुढं, 2-3 वानर त्याच्या मांग काय म्हणते. देव म्हणे, कोण आहे? मी सुलोचना. कशाला आली? देवा, माझ्या नवऱ्याचं मस्तक इथं तुटून पडेल. पडलंच, भांडण करायला आलं तर कापला त्याला. माझ्या नवऱ्यात हात माझ्याकडे येऊन पडला आणि त्याने लिहून दाखवलं तर हे मुंडकं आण म्हणलं ते, आणि मांडीवर घेऊन सती जाय म्हणलं. मला हे मुंडकं नेणं पडतं. वानर म्हण, देवा. देव म्हण, काय काय आहे मोकळं बोला. राक्षसाच्या बोलण्यात येतात म्हणे आरसांड्यात. हे युद्ध करायला यायच्या अगोदर तिकडे गेलत म्हणे मंत्रतंत्र म्हणून यज्ञ करायला. तुम्हाला माहितीये का, इंद्रजिताने यज्ञ केलता युद्ध करायच्या अगोदर विजयासाठी. अरे हे राक्षस आहे म्हणे, यायला करणी कवटाळ जादूटवाना येतो. ही बाई ह्याच तुटेल मुंडकनीन म्हणे तिकडून जित्त करून आणून त्याला इकडं. कुठं आपत्ती घ्या त्याला मारता मारता लय नाकी नवालता आपल्या. देऊ नका म्हणे. पण देव म्हणे ती माझ्या दरबारात आली आणि तिनं मागणी केली. नवऱ्याचं तुटेल मुंडकं आहे नाही म्हणलं तर लोक असतील मला तुटेल मुंडकं नाही दिलं देवाना, काहीतरी 8 घाला म्हणे 8. मग देव म्हणे मला नाही शहाणपणा करतायत, तुम्ही बोला. वानर म्हणे, आहे बाई तुला जर नवऱ्याचं तुटेल मुंडकं नेणं असेल तर 1 8 आहे. म्हण काय तू म्हणती हाताने लिहून दाखवलं, मग हे मुंडकं हल्लं पाहिजे, बोललं पाहिजे आमच्या पुढं, मग देतो आम्ही तुला. ती म्हणे येतं लय सोपं आहे आपल्याकरता. तिनं हात जोडले. म्हणे, मी सुलोचना इंद्रजिताची बायको, खरी पतिव्रता. माझ्या नवऱ्यावर माझा जीव होता, माझ्या नवऱ्यावर माझी भक्ती होती. माझ्या वाडवडीला